आषाढी एकादशी आली की उपवासाला सुरुवात होते आणि उपवास म्हटलं तर तेलकट नको असतं आणि हेल्दी पाहिजे, पौष्टिक पाहिजे. तर आज अशीच एकदम झटपट बनणारी, टेस्टी, हेल्दी, दिसायला भारी, खायला टेस्टी, करायला सोपी अशी आज आपण रेसिपी करणार आहे. नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला करूया सर्वात पहिले साबुदाणा बटाटा पराठा, जो खायला एकदम टेस्टी आहे. तर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा प्रमाण घेऊ शकता. 1 वाटी साबुदाणा खरपूस असा भाजून घ्यायचा. छान साबुदाणा भाजल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने चौथा भाग आपल्याला भगर घ्यायची आहे. तुमच्याकडे वरई म्हणत असेल तर ते त्यानुसार खरपूस असं भाजून एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायचं. साबुदाणा थंड होईपर्यंत लगेच आपण 2 बटाटे घेऊया आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी. त्याची आपण लगेचच साल काढून घेणार आहे. साबुदाणा आणि बटाटा जे आहे याचं समप्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतेच. तर साबुदाणा या पद्धतीनुसार साल काढून लगेच किसणीने बारीक असं आपल्याला किसून घ्यायचं आहे. म्हणजे कणिक भिजवताना पटकन असं भिजवलं जातं आणि एकसारखं पीठ भिजायला पण सोपं जातं. तर आपण साधारण 2 बटाटे किसून घेतलेले आहे. साबुदाणा छान थंड झालेला आहे. तो लगेच मिक्सरमधून आपण फिरून घेणार आहे. त्याचं एकदम प्लेन पीठ होईल असं आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. अगदी चाळणीने गाळायला सोपं होईल यानुसार आपल्याला हे पीठ मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आणि पीठ गाळल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हे पीठ चमच्याभर साईडला काढून ठेवायचं आहे, जी पोळी करायच्या वेळेला आपल्याला लाटायला सोपं जाईल. यानुसार आपल्याला हे पूर्ण पीठ गाळून घ्यायचं. लगेच आता आपण पीठ भिजवण्यासाठी 4 ते 5 मिरच्या घेणार आहे. थोडंसं मीठ, छान असं बारीक प्लेन ठेच्यासारखं ठेसून घेणार आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं, कोथिंबीर खात असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण मी खात नाही म्हणून मी फक्त मिरची आणि मीठच टाकलेला आहे. आता आपण बटाटा घेणार आहे. तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला होता तीच वाटी भरून आपण बटाट्याचा किस घेणार आहे. असं परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं, म्हणजे पराठा कसा एकदम भारी तयार होतो. आता मिरचीची पूड टाकलेली आहे. आपण मिरची ज्या वेळेला बारीक करत होतो त्याच वेळेला चवीनुसार त्यामध्ये मी मीठ घेतलेलं होतं. तुम्ही जर मिरची ठेचताना जर मीठ टाकलं नाही तर नंतर चवीनुसार मीठ टाका. आणि सुरुवातीला बटाट्यामध्ये पीठ मळून घ्या. हळूवार करत थोडं थोडं पाणी टाकत एकदम मऊसूत पीठ होईल या अंदाजानुसार आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. हळूवार करत आपल्याला पाणी टाकत पीठ भिजवत चालायचं आहे. साबुदाणा असा फुलल्यासारखा होतो म्हणून तो पाणी पूर्ण एकदम शोषून घेतो आणि घट्टसर गोळा तयार होतो. पण आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत अगदी मऊसूत गोळा होईल ना यानुसार आपल्याला तो भिजवण्यात आलाच पाहिजे. त्यावेळेलाच आपला एकदम छान असा परफेक्ट पराठा तयार होतो. आता थोडंसं चमच्याभर पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं होतं. आता लगेच तवा ठेवून घेऊया. तवा छान गरम होईपर्यंत लगेच पोळी लाटायला सुरुवात करायची आहे. थोडंसं पीठ टाकून मस्त गोल राऊंडमध्ये तो कणिक फिरवत आपल्याला हळूवार बेलण्यानं ही पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जोरात असं प्रेस करायचं नाही आहे. हळूवार करत पोळी लाटली ना तर पोळी लाटायला कसं सोपं जातं आणि मस्त पातळ छान अशी पोळी तयार होते. ज्या वेळेला पण तुम्हाला असं वाटलं की पोळी खाली चिकटायला लागली त्यावेळेला थोडंसं पीठ घ्यायचं, खाली पोलपाटला लावायचं आणि मस्त अशी फिरवत एकदम पातळ सुंदर अशी पोळीचा आकार देत या साईजची पोळी तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. पोळी छान तयार झाली की तव्याला पण छान ताव आलेला पाहिजे. खरपूस अशी भाजून घ्यायची तर सुंदर अशी पोळी दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर टम्म अशी फुगते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि अशा छान छान रेसिपी बघायला भेटतील. तर छान असे आपले पराठे तयार झालेले आहे. आता लगेचच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर दुसरी रेसिपी आज आपण रताळ्याचे चिप्स करणार आहे, जे बिलकुल तेलकट नाही, अगदी आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहे आणि एकदम सुंदर असे बनतात. तर यानुसार पतल्या पतल्या स्लाईस तयार करून घ्यायच्या आणि लगेचच आपण ज्या तव्यावरती
आता पराठे केलेले होते त्याच्यावरती मस्त खरपूस भाजण्यासाठी टाकायच्या. अगदी हलकंसं चमचाभर तेल टाकायचं. तुम्हाला जर एकदम क्रिस्पी आवडत असेल तर छान असं क्रिस्पी होईपर्यंत खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आलटून पलटून दोन्ही साईड त्याच्या छान अशा क्रिस्पी भाजून घ्यायच्या. तुम्हाला जर थोडंसं तिखट आवडत असेल तर टाका, पण चवीनुसार मीठ हमखास टाकायचं. तर मी आज फक्त मीठ टाकूनच केले तर एकदम मस्त दिसायला भारी आजचे आपले रताळाचे चिप्स तयार झालेले आहे. आता लगेच भाजीची तयारी करूया. त्यासाठी थोडीशी मिरची घेतली, शेंगदाणे घेतले, मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर जिरं घ्या. छान असं खलबत्त्यामध्ये किंवा वरवंट्यावरती ठेचून घ्या. थोडंसं तेल टाकून हा मसाला टाकून घ्यायचा. छान असा खरपूस असा परतून घ्यायचा. मसाला परतल्यानंतर साधारण मी त्यामध्ये 2 बटाटे छान असे बारीक करून टाकून घेतले. तर आपली बटाट्याची मस्त पराठ्यासोबत भाजी झाली तयार. आता लगेच आपण गुळाचे मस्त शेंगदाणे गुळाचे एकदम आरोग्यासाठी लाभदायक असे लाडू करूया. तर मेजरमेंटनुसार 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. 3 चमचे त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे. तर सुंदर असा पाक होईपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा. पाकाची चाचणी कशी ओळखायची हे मी तुम्हाला दाखवते. की गूळ विरघळला की लगेच असे बबल्स यायला सुरुवात होते. आणि बबल्स आले की एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि जे गूळ आपले बघा आता व्हिडिओत दिसतच असेल असे बबल्स आले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये हा पाक टाकायचा. अलगद त्याची अशी नरम गोळी तयार होईल यानुसार आपल्याला त्याची गोळी तयार करायची. तर बघा एकदम सॉफ्ट अशी लूज आपली गोळी तयार झालेली आहे, जी बिलकुल कडक नाही पण गोळी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा. शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आणि पटकन असं झटपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. लगेच कढई जी आहे ती खाली घ्यायची, म्हणजे कसं गुळाला जास्त ताव येणार नाही, त्यामुळे ते कडक बनणार नाही. तर थंड होण्यासाठी साईडला घ्यायचे. थोडं गरम असताना झटपट आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे. तर थोडं जर हाताला गरम लागत असेल तर साईडला एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे कसं लाडू बांधायच्या वेळेला सोपं जातं. आता सुरुवातीला मी लाडू घेतला, थोडासा गरम लागत होता. तर बघा तो बांधायला थोडासा आपला हात असा हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं मी काय केलं, थंड पाण्याचा हात घेतला आणि झटपट या पद्धतीनुसार पटापट लाडू बांधून घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. असं थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि शेंगदाणे गुळाचं जे आपलं बॅटर तयार आहे ते घ्यायचं. अलगद हाताने यानुसार मस्त छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे. तर एकदम मस्त शेंगदाणे गुळाचे एकदम टेस्टी असे लाडू तयार होतात. आहेत ना भारी, करायला किती सोपे आणि खायला म्हणसाल तर अतिशय भन्नाट लागते. फक्त शेंगदाणे छान खरपूस भाजून तयार करून घ्या, त्याची साल काढून घ्या, म्हणजे झटपट तुम्ही केव्हाही रेसिपी करू शकता. आता थोडंसं तिखट म्हणून छान तळाच्या मिरच्या घेतल्या, छान असं त्याच्याला एक चीर दिली, थोडंसं त्यामध्ये मीठ भरलं आणि मीठ भरल्यानंतर खरपूस अशी आपल्याला ही मिरची तव्यावरती परतून घ्यायची. म्हणजे कसं खायला थोडंसं पूर्ण थाळीमध्ये थोडंसं तिखट ज्यांना आवडतं ना त्यांना हे थाळी एकदम भारी लागते. तर ठेचा न बनवता आज आपण खरपूस अशा चवदार मिरच्या तव्यावरती परतून घेणार आहे, ज्या खायला अतिशय भन्नाट लागतात. आता पूर्ण थाळीतले आज आपण रेसिपी केलेला आहे. अजून तुम्हाला मी पुढील प्रमाणे दाखवते. तर छान मस्त पराठे घेतले, रताळ्याची चिप्स, आवडत असेल तर जे कोणतं फळ ते घ्या. मी केळी घेतलेली आहे. सलाड म्हणून ज्यांना आवडतं त्यांनी थोडीशी काकडी घ्यायची. ज्यांना झणझणीत तिखट आवडतं त्यांनी मिरची आवर्जून त्यामध्ये तळून घ्यायची. बटाट्याची छान तिखट भाजी. ज्यांना आंबट गोड आवडतं त्यांनी दही साखर घ्यायची. हे मी लिंबाचं लोणचं आणि साखर आंबा घेतलेला आहे. याचाही व्हिडिओ मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जाऊन बघू शकतात तुम्हाला जर पुढच्या वेळेस करायचं असेल तर. शेंगदाण्याचे मस्त गोड त्यामध्ये लाडू घेतलेले आहे. तर आजची उपवास स्पेशल एकदम मस्त टेस्टी अशी आजची आपली थाळी तयार झाली. दिसायला खूपच भारी, खायला एकदम टेस्टी आणि हेल्थसाठी तर एकदम भारी. तर अशीच रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.